सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन जाहीर केले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय झालाय। केंद्राकडून आधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतन सुधारित नवीन असं हे निवृत्ती वेतन जाहीर केले गेले। त्यानंतर आता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्यांना सुद्धा सुधारित निवृत्ती वेतन जाहीर केलंय। तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेगवेगळे निर्णय झालेले आहेत। कोणकोणते निर्णय झालेत पाहूयात। सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे। मार्च 2024 पासून अंमलबजावणी होईल। लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज दिली जाईल। योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले आपण निर्णय पाहतोय। गटप्रवर्तकांच्या मानधनात 4,000ची भरीव वाढ करण्यात आली आहे। ऑलिम्पिकवीर स्वर्गीय पैलवान हौशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामाला वेग दिला जाणार आहे। थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जाकरता शासन हमी दिली गेली आहे। पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार। पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध केलं जाणार। नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला 7,015 कोटीची मान्यता दिली गेली आहे। सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज तसंच परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी दिली गेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्ट पर्यंत केल्या जातील। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ 1.25 कोटी ज्येष्ठांना याचा लाभ होणार आहे। ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत 5,000 कोटी निधी उभारला जातोय। बार्टीच्या 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ होणार आहे। मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण केल्या जातील। कोल्हापूरच्या वारणा विद्यापीठ संपूर्ण हा समूह विद्यापीठ होणार आहे। कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ केलं गेलंय। चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल केले गेलेत। श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना मिळणार आहे। पाचोऱ्यातील सहकारी सूतगिरणीस शासन अर्थसहाय्य केलं जाणार आहे आणि सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन दिली गेली आहे। मी राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून अतिशय आनंदानं अभिमानानं गर्वानं सांगतो की स्वर्गीय काशाबा जाधवच्या नावानं आज आपण म्हणजे निवासी कुस्ती संकुल आपण त्या ठिकाणी उभारलं की महाराष्ट्रातलं हे पहिलं निवासी संकुल आहे आणि त्याच्यामुळं कुस्तीपट्टूंना आपल्या महाराष्ट्रातील जो खेळ आहे त्याला खूप आनंदाची बाब त्या ठिकाणी झालेली आहे। त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे। जवळपास 7,000 कोटीच्या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल याच्यामध्ये जवळपास 5,000च्या आसपास हेक्टर जमिनीला या ठिकाणी फायदा होणार आहे। मला तरी असं वाटतं की 17,000 हेक्टर जमीन जळगाव जिल्ह्याकरता आणि 23,000 हेक्टर जमीन म्हणजे 50,000 हेक्टर जमिनीला याचा टोटल फायदा होणार आहे। निवृत्ती वेतन योजनेची चर्चा आजच्या बैठकीत झाली का? त्याला मंजुरी देण्यात आली का? कारण केंद्राकडून काल त्याला मंजुरी देण्यात आली त्यात निश्चितपणे झाली आणि त्याच्यामध्ये राज्य शासनाचा सुद्धा काय भाग असावा या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक याचा भार वाढेल का? कारण की तुम्ही सध्या नुकतीच जीएसटी काउन्सिलची मीटिंग सुद्धा अटेंड केली होती, त्यामुळे हे गणित बसता येईल का? काउन्सिलची जी मीटिंग होती ती रिअल इस्टेटच्या संदर्भामध्ये होती, पुनर्विकसित जे प्रोजेक्ट्स असतात त्या संदर्भामध्ये होती। आज राष्ट्रीय जो काही हे लागू झालेलं आहे त्याच्यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय असं एकत्रितपणाने मिळून काय अधिकाधिक आपल्याला चांगलं करता येईल या संदर्भातली भूमिका ही मनामध्ये